कोरोनाची नवी क्रांती. 102 रुग्णवाहिकांसाठी कॅशलेस पेट्रोकार्ड सुविधेचे उद्घाटन. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 102 रुग्णवाहिकांसाठी कॅशलेस पेट्रोकार्ड या नाविन्यपूर्ण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई येथील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनीता गोलाईत, प्रकल्प संचालक EMS रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की कॅशलेस पेट्रोकार्ड उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता येणार असून आर्थिक व्यवहार अधिक उत्तरदायी व सुलभ होतील. त्यामुळे सेवेत होणारा विलंब कमी होऊन नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. यापूर्वी 102 रुग्णवाहिका सेवा केवळ माता व बालकांसाठी उपलब्ध होती. मात्र आता ही सेवा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार असून ती अधिक सक्षम करून 108 रुग्णवाहिका सेवेला प्रभावी पर्याय म्हणून विकसित करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यातील 3195 रुग्णवाहिकांना HPCLचे कॅशलेस पेट्रोकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून इंधन पुरवठा वेळेत होणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगद्वारे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचा उल्लेख करत नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यानं सेवाभावानं व जबाबदारीनं कार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.